मिळत असताना खतखत किती आहे. जयंत पाटील गेले 10 वर्ष पक्षाचे अध्यक्ष आहेत. 2018ला माझ्या राजीनाम्यानंतर त्यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. जवळपास 6 वर्ष अध्यक्ष आहेत. त्यांना सांगावं लागलं व्यासपीठावरनं की 4 महिने मी फक्त आहे, 4 महिने तुम्ही थांबा, 4 महिने सोशल मीडियावरती काय बोलू नका, मी 4 महिन्यानंतर अध्यक्षपद त्या ठिकाणी सोडणार आहे आणि जे काही तक्रार करायचं असेल ती पवार साहेबांच्याकडे करा. निवडणुकीच्या यशाच्या नंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना या पद्धतीच्या भावना राष्ट्रीय नेतृत्वाच्या समोर बोलाव्या लागतात. याचा अर्थ नेमका काय आहे याच्याबद्दल काय मला विश्लेषण करायचं काय काळजी नाही. म्हणून काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरामध्ये दगड टाकू नये एवढंच मला या ठिकाणी आणि त्यांनी सांगायचं आहे. अनेक जण आमच्याही संपर्कात आहेत, नाही अशातला काय भाग नाही, परंतु 33 प्रचाराची धाटणी दर खेपायला उपयोगात येईल असं नव्हे. आता महाराष्ट्रामध्ये सहानुभूती जर काय तयार कोणाच्या वाटेमुळे होणार असेल तर 24 तास गेले 25 वर्ष अविरतपणाने राबणाऱ्या अजितदादांच्या वाटेमध्येच सहानुभूती निश्चितपणाने तयार होईल. महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि पूर्णपणाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही वेगवेगळ्या कारणांच्यामुळे आम्ही जे काही कमी पडलेलो आहोत त्याची असलेली तूट पूर्णपणाने भरून काढण्याचं काम हे पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आज आपल्या मार्फत राज्यातल्या जनतेच्या समोर पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कार्यकर्ता झोकून देऊन काम करत असतो, दादांच्या प्रती त्याच्या निष्ठा आहेत, विश्वास आहे, आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये आहे, त्या दृष्टिकोनातूनच आज आपल्या सर्वांच्या समोर हे मी या ठिकाणी मांडलेलं आहे. मला आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एवढंच सूचित करायचं होतं. आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण विचारावं असं विचार राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी जागा आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्या उमेदवार या संदर्भातला अधिकृत मी स्वतः घोषित करेन. उद्या सकाळी उमेदवार घोषित केला जाईल. दुसरा मुद्दा तुम्ही जे म्हणाला की आमच्याकडे संभ्रम निर्माण केला जातोय आणि अजित टार्गेट केलं जातंय, कोणाकडे दोष आहे की अजित पवार टार्गेट का केलं? सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने केलं गेलं, महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने एक अश्लील पद्धतीची टीका टिप्पणी केली, आम्ही त्याचा सगळा शोध घेतो. जी काही तक्रार सायबर ब्रँचकडे करायची ती पण आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु शेवटी आम्हाला कळतं ते आजही मी या वक्तमध्ये ज्यांना समजायचं असेल त्याला कळेल, पण आपल्या मार्फत एवढं समजतो की आम्ही या साऱ्या गोष्टीचा पूर्णपणाने अभ्यास केलेला आहे आणि आता आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये या साऱ्या काही घडलेल्या घटना, सारं काय केलेलं कुटील डावपेच या साऱ्याच्या दृष्टीकोनातून आज आम्ही पुढच्या कालावधीमध्ये सतर्क होऊन काम करणार.